तिळाचे लाडू बया, संक्रांत रोज रोज यावी. कसलं भारी खाते. खर तर शुगर बंद करायची पूर्णपणे. पण सपने, एका लाडून असं काय होणार आहे तवा? खाऊ का तुला? कुठले भाऊ लागतात. दुसरा बी खातेच. त्याच्यानंतर पूर्णपणे बंद. नो शुगर, ओनली 0 फिगर. तसं मी तिळाचे लाडू वर्षात एकदाच येतात. आपण बी प्रेम करायला पाहिजे त्यांचं. पोट आहे का काय आहे? किती खाशील? ये सपने, एवढं गोड खाशील का नाही तर मुंग्या अंगावर वारूळ बांधतील वारूळ. मम्मी साहेब, अहो यायचं का आतमध्ये? आम्ही मनीषा, अगं बाई मनीषा, सुषमा, या की या. बसा बसा. सांगा कसं काय येणं केलं? अहो कसं आहे मम्मी साहेब, ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या पक्षातर्फे संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलाय. त्यातच निमंत्रण द्यायला आलो होतो. भारीच की. ही जी काही तुम्ही दरवर्षी प्रोग्राम करता का नाही, त्याच्यामुळे मला एकदम फंटास्टिक वाटतंय. मम्मी, फॅन्टास्टिक म्हणायचंय का तुम्हाला? तीच. त्याचं कसं आहे, ह्या अशा कार्यक्रमामुळं समध्या बायका एकत्र येतात, त्यांच्या आडी अडचणी सांगतात आणि मग त्यांच्या धक्काबुक्कीच्या जीवनातून धकाधकी मम्मी, धकाधकी. हा तीच धक्काधक्कीच्या जीवनातून त्या ये काढून एकत्र येतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आधी येऊ. घरात पाहुणे आले, चहा पाणी द्यायची काही पद्धत आहे का नाही? आणते. चहा येतोय. मम्मी साहेब, ही घ्या पत्रिका. ये सुष्मी, अशी देणारच का? अगं म्हणजे फोटो काढण्यात देताना. असं आई सरलीच मी. चला. हो पण मम्मी साहेब, फोटो कोण काढणार? अगं हे की माझी फेवरेट सपनी. सपने काढ फोटो. सपने चांगला 4-5 फोटो काढ. आणि तुम्ही ह्यातला एक फोटो सोशल मीडियावर टाकून द्या. मम्मी, मीडिया असते होते मीडिया. हे सपने, याच्या पुढे म लावला नाही तर काय सरकार बरखास्त नाही करणार. उगाच तुझं ज्ञान पाजू नका. फोटो काढ मला की फक्त फोटो काढ. ठीक आहे, चुकलं माझं. काढते फोटो. हसा. आडवा घेते, आडवा. हा. आणि तिथं खाली लिहा का महिला प्रदेश अध्यक्ष माया सर्वे उर्फ मम्मी साहेब. हॅशटॅग शिंपल, हॅशटॅग शिरीत, हॅशटॅग हळदी कुंकू कार्यक्रम. मम्मी साहेब, तुमच्यावर फोटो काढावी लय मोठं भाग्य लागते बघा. विषय का? हो की मम्मी साहेब, तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य समजतो. आम्ही तर वाट बघतोय की कधी एकदा आमच्या मम्मी साहेब आमदार होत्यात. अगं सुषमा, ह्याच्यासाठी मम्मी साहेबांच्या पाठीशी कशाला उभं राहायला पाहिजे? काय बोललीस ग? अहो मम्मी साहेब, तुम्ही बिनविरोध निवडून येणार म्हटल्यानंतर आमच्या मतांची काय गरज आहे तुम्हाला? बरोबर बघ, एक नंबरच बोललीस तू. मी आमदार झाले का नाही का लगेच तुला एखादं पद देऊन टाकते. मी आमदार म्हणून निवडून आले का नाही का आपल्या मतदारसंघातील समध्या लाडक्या माता भगिनींसाठी एक जागतिक दर्जाचं गप्पा हाणायचं. तुझं कसं, माझं कसं, ह्या नावाचं एक केंद्र उभारणार आहे. हा भारी भारी. त्या केंद्राचा मला अध्यक्ष बनवा. हा ना तुझा नाकाचा शेंडा. घ्या चहा घ्या. होय मम्मी साहेब, हा ही पाहुणी वाटतं. नाही कामाला ठेवले हिला. ती पण एक नाही 3 बायका ठेवल्या. 3.
बिचाऱ्या बेघर झाल्या ना, आश्रित म्हणून राहतात माझ्याकडं. काहीच राहिलं नाही त्यांच्याकडं. समद घरदार जळालं, समद गेलं. दुसरं काय आता, ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ना. आणि तुम्हाला तर ठावच आहे का मी महिला प्रदेश अध्यक्ष आहे, तेव्हा मी असं गोरगरीबांनी अशी मदत करत असते. माझं कर्तव्यच आहे ना ती. म्हणून म्हणलं आपलं राहा तुम्ही इथं घरामध्ये. म्हणजे कसं बुडत्याला काडीचा आधार. बिचाऱ्या असं होय, चहा छान बनवलाय. अगं होणारच की, चहा पावडर तेवढी भारीची आहे ना, एकदम महागाची. फारीनवर मागवलेली आम्ही. तेव्हा चहा चांगला होणार की. महागातली चहा पावडर असली ना, चांगलाच होतो. मम्मी साहेब येतो आम्ही. पण हळदी कुंकूला नक्की यायचंय बरं का? अगं सुषम्या येणार आहे ना, चांगल्या 500 बायका जमा करून ठेव, म्हणजे समजा फोटो सेशन करू. मस्तच. हा. येतो. सपने चला, कार्यक्रमाची तयारी करायची आपल्याला. त्याच घरातली फालतूची काम करायला टाइम नसतंय. महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना मी, शिंपोट आणि शिवीत. चल साड्या बघू. नवीन नवीन साड्यात चला चला लवकर चला. आमरे, तू जाऊन आराम कर, मी आवरते सगळं. कशाला? हे काय जड काम आहे का? हे एवढं करते आणि मी आराम करते. आता रात्री आरामच करायचंय. अगं बाई जा ना, मी घासते भांडी, तू खरंच जाऊन आराम कर जा. करते मी, तू कर जा आराम. आमरे, तुम्हाला दोघींना पण काही करायची गरज नाही. बाजूला व्हा, मी घासते भांडी. हे बघ मंजू, तू जा, तू आणि आमरी दोघी जणी आराम करा, मी आवरते सगळं. जा. आमरे ऐका ना, नका नाटक करू. निवांत आज जाऊन झोपा. चल हो मंजू, जा, ऐक. जा निघा. कधी ते जा. अगं पण आजूबाजूला कोणच दिसत नाही. आत्ताच देतो वाघमारेनं गिफ्ट. कोण आहे स्वयंपाक घरात? कापरा भरला का हाताला? येऊ का खाली? मी सत्या. अगं मी किचन मध्ये आलो होतो, तेव्हा एक गोड मांजर दिसलं मला. ती घाबरली मला बघून. पण तू टेन्शन घेऊ नकोस. काय म्हणालास? काय? कोण मांजर? मला मांजर म्हणाला? वाघमारे मला मांजर अहो म्हणालास? काय करताय? अहो लागले. वाघमारे अहो काय करताय? अहो काय? मी मांजर ना, तर तू बोका. फक्त बोका नाही, ह्या मांजरीचा बोका. लाडात नको येऊ, झालंय काम आहेत मला. वाघमारे अहो तुम्ही कशाला काम करताय? मी तुमची मदत करतो. जा तू, मी करते सगळं. वाघमारे भांडी घासता येतात मला, आणि आपण दोघांनी मिळून घासली ना तर लवकर होतील ना. आणि मम्मी साहेबांनी बघितलं तर? तिला काय सांगायचं आहे हा माझा प्रश्न आहे, ते मी माझं बघतो. आपण एक काम करूया, आपण ना 50-50 करूया. म्हणजे मी भांडी घासून घेतो, तुम्ही धुवून घ्या, म्हणजे लगेच काम होईल ना. ऐकणार नाहीस. अजिबात नाही, कारण सत्य सुरुवे कधीच हा पुन्हा- चल चल चल, मदत कर चल. हा.
घ्या जा. हसायला काय झालं? अहो सांगा की काय झालं हसायला, मग मी बी हसतो तुमच्या बरोबर आहे. काय? सांगते. हा काहीतरी लागले, काय? चेहऱ्यावर काहीतरी लागले. चेहऱ्यावर काय लागलं? हे बघ उजव्या बाजूला. तिथं नाही नाही, हे बघ जरास इकडे, या बाजूला, या बाजूला जर. इकडं का? नाही जरास वर अजून. इथं अहो, कुठं लागले? थांब 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 एक मिनिट. जर समजा मी निर्दोष सिद्ध झालो तर तुम्ही काय कराल? वाघमारे काय झालं? काय नाही. अहो बोला की वाघमारे, असं अचानक काय झालं तुम्हाला? मालिनी मॅडमचा काही पत्ता लागला का? अजून तर नाही. कुठं असतील त्या आणि कसं शोधायचं? कुठल्या अवस्थेत असतील काय माहिती. कोमात असताना हॉस्पिटलमधून गायब झाल्या. जर तात्यासाहेबांना खरंच कळालं असेल ना त्या जिवंत आहेत, तर त्यांची काय अवस्था करतील काय माहिती. वाघमारे बघा, तुम्ही जास्त काळजी करू नका. मी माझ्या माणसांना कामाला लावलंय. आपल्याला लवकरच कळेल मालिनी मॅडम कुठे आहेत ते. सत्य, मालिनी मॅडमचं सापडणं लय गरजेचं आहे. त्याशिवाय तुला निर्दोष सिद्ध नाही करता येणार. होय बरोबर आहे तुमचं, पण वाघमारे त्या तात्याला बी अटक झाली पाहिजे. तो तात्या जर जेलमध्ये गेला ना तरच मालिनी मॅडम सुरक्षित राहतील. वाघमारे तुम्ही जाऊन आराम करा. हे बघा काल तुमची लई दगदग झाली. थोडीच भांडी एवढं आवरते आणि जाते. अहो मी धुवून टाकतो ती लगेच, जास्त नाही राहिले आता. तुम्ही जावा आराम करा. जावा आराम करा, निवांत झोपा. मी सांगतो ना जावा. वाघमारे थांबा.
काय झालं? हे तुमच्यासाठी काय आहे? गिफ्ट आहे. तुम्हाला आवडेल असंच आहे. हे घ्या. घ्या, एकदा उघडून तरी बघा. साडी? मला कशासाठी? अवकाशासाठी काय, उद्या मकर संक्रांत आहे ना, म्हणून हे खास गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही उद्या हीच साडी नेसावी. सध्या वाघमारे, हे बघा, मला माहिती आहे आपल्यात आता नवरा बायकोचं नातं नाही राहिलं, आणि माझ्या अशा वागण्यावरनं कदाचित तुम्ही आता ओरडाल बी मला, पण एकदा माझं मन बी समजून घ्या की. वाघमारे, 3 वर्ष झाली तुम्हाला माझ्या आयुष्यात जाऊन, आणि या 3 वर्षात ना मी प्रत्येक सण तुमच्या आठवणीत साजरा केलाय. या 3 वर्षात प्रत्येक सणाला माझ्या चेहऱ्यावर आनंद असायचा, मात्र मनात मात्र तुम्ही सोबत नसल्याचं दुःख असायचं. पण आता 3 वर्षानंतर तुम्ही परत आलाय, आणि इथनं पुढचा प्रत्येक सण ना मला मनापासून एकदम आनंदाने साजरा करायचा. त्यासाठी हे गिफ्ट आणलंय. प्लीज नाही म्हणू नका, प्लीज. ही नेबलेट काय ह्या घरात मुक्काम करायला आली का काय? खरगोशी कुठली सुधारणार नाही ही. पण मी हिचा हेतू काही साध्य होऊ देत नसते. माया सुर्वे, करा काहीतरी. हिला घरातून काढण्यासाठी काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. ए सपने, काय झालं? तापलेल्या कुकरमध्ये का चेहरा केला? हो मम्मी, काय चाललंय तुमच्या घरात? अहो सत्या भाऊजींनी एक जाऊबाईंना चक्क नवी कोरी साडी गिफ्ट केली आहे संक्रांतीसाठी. तुम्ही बघितलं सोय? हा मग, माझी तर तळपायची आग मस्तकात गेली आहे बघा. त्या जागेचा उद्रेक व्हायचा बाकी आहे बघा आता. हे सपने, जो काही उद्रेक करायचं का नाही ते तुझ्या माहेरी जाऊन कर. तिथं माझ्या घराची लंका करू नकस. हो मम्मी, आज काय करताय? एक गोष्ट ध्यानात येते का तुमच्या? हो, सत्या भाऊजींनी एक जाऊबाईंना नवीन कोरी साडी गिफ्ट केली आहे. ती साडी नेसून आता त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात येतील. नुसतं कार्यक्रमात नाही येणार, सोन्याचा मान बी पटकवतील बघा. आणि सत्या भाऊजी आणि पप्पा त्यांना हा मान मिळवूनच देतील बघा. असं झालं का नाही? काही खरं नाही बघा तुमचं. तुमचं या घरात असलेलं उच्च स्थान लयाला जाईल. बया, तुम्हाला जिथं मान नाही मला कोण विचारणार आहे तिथं? मम्मी, असं काही झालं का नाही? कायमची माहेर निघून जाईल बघा, मी आधीच सांगून ठेवते. सपन हल्ला का तो नाकाचा शेंगा खोड्या टाकायची, तसं काही भी होणार नाही. मी असताना मलाच काय, तुला जरी कोणी डावलं नाही का त्याची खैर नाही. उद्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घरच्या सुनेचा मान तुलाच मिळणार. बया, खरं का काय? त्याने त्याचं टेन्शन घेऊ नकस. तिचं काय करायचं का नाही ते मी बघते. माया सुर्वे म्हणतात मला, महिला प्रदेश अध्यक्ष. शिंपण आणि शिरी आणि
कवा कवा स्पायशी बे